संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी येणार? ऑगस्ट महिन्याचे जे पैसे जमा झाले आहेत, परंतु जे लाभार्थी आहेत की त्यांचे सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार आहे? कारण जो GR आहे तो निघून सुद्धा जवळजवळ 8 ते 10 दिवस झालेले आहे, परंतु अद्यापही जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही. 2 ते 3 दिवसांमध्ये वारंवार असं सांगण्यात येत आहे की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यांमध्ये हे पैसे जमा होतील. कारण लाभार्थ्यांना माहितीच आहे की 5 तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात, परंतु आता ईदची सुट्टी वगैरे आहे, तर हे पैसे आमच्या खात्यामध्ये जमा होतील का लेट होईल, याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे. आता सप्टेंबर महिन्याची जी काही अपडेट आहे, म्हणजे काय, पोर्टलवरती सुद्धा त्याची अपडेट येते. आता आपण 5-6 तारखेपर्यंत येतात, परंतु मागच्या महिन्यामध्ये जे चालू महिन्यामध्ये 8 तारखेच्या नंतर जे तुम्हाला पैसे जमा झाले, तरी समजा जर राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा सामाजिक न्याय विषयी विभागाच्या माध्यमातून DBTच्या माध्यमातून संबंधित जे काही तुम्ही पाठवलेले रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करावी लागते. त्यामुळे ज्या दिवशी जर बँक हॉलिडे असेल, म्हणजे बँकेंना सुट्टी असेल, 5 तारखेला ईद महिना आहे, त्याच्या ईद आहे, त्याच्यामुळे काय होईल की त्या दिवशी सुट्टी आहे. त्यामुळे काय होईल की जे शक्यतो सुट्ट्यांमध्ये हे पैसे येण्यास अडचण येऊ शकते. पण सामाजिक न्याय विशेष विभागाकडून पैशांची वाटप होणारच आहे किंवा निधी वितरणबाबत काही ते वाटप झाले आहे, अपडेट्स येत आहेत, परंतु त्याची जी पोर्टलवरती माहिती आहे, म्हणजे ऑफिशियल वेबसाईट आहे जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही त्याच्यावरती सुद्धा जाऊन चेक करू शकता. परंतु अपडेटसाठी जर तुम्हाला वेळ मिळाला नाही किंवा तुम्हाला माहिती नाही, तर नक्कीच आपल्या चॅनलवरती याच्याबद्दल संपूर्ण माहिती आहे. तर अधिकृत माहिती अजून कोणतीही आली नाही, म्हणजे ऑफिशियल अनाउन्समेंट झालेली नाही, परंतु काय होईल की 20-20 दिवसापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना नक्कीच अडचणींना तोंड द्यावं लागतं की बरेच लाभार्थी आहे की त्यांच्या खात्यामध्ये जे 5 तारखेपर्यंत जमा व्हायला पाहिजे आहे, पण हे पैसे जमा होत नाही. तर लक्षात घ्या, या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये, म्हणजे किती, 5 तारखेनंतर 6, 7, 8 तारखेपर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा विधवा योजना आहे किंवा दिव्यांग योजना आहे, त्याचे लाभार्थी आहे त्यांचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. परंतु थकीत अनुदान आणि वाढीव जे अनुदान आहे त्याच्या व्यतिरिक्त हे पैसे म्हणजे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजे 6, 7, 8 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. जी काही ऑफिशियल अनाउन्समेंट आहे किंवा अधिकृत तारीख आहे, तुम्हाला जे पोर्टलवरती अपडेट येते, तो पोर्टलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर काही कमेंट करा, तुमच्यापर्यंत ती लिंक पोहोचवून देईन मी आणि तुम्ही स्वतः इथे चेक करू शकणार आहात. अजून बरेच लाभार्थी आहे की त्यांचा एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे काय की संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे आधार लिंक न केल्याने काय होतं की संजय गांधी निराधार योजनेचे जवळजवळ 12,000 लाभार्थी वंचित आहे. ही खरी बातमी आहे. आता काय होतं की पुणे जिल्ह्यातलीच ही बातमी आहे की संजय गांधी निराधार योजनेचे सुमारे 12,166 लाभार्थीने आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नसल्याने त्यांचे मासिक अनुदानापासून वंचित त्यांना राहावं लागत आहे. तर ही आपली चूक असू शकते. म्हणजे काय, आधार कार्ड बँक खात्याशी न जोडल्यामुळे पैसे जरी पाठवले तरी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येत नाहीत. तर राज्य सरकारकडून 65 वर्षाखालील निराधार व्यक्ती, घटस्फोटित महिला आणि अपंगांच्या या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. गरजू व्यक्तींना आर्थिक मदत देणे हा या योजनेचा उद्देश आहे. तर जिल्ह्यात 1,09,180 पात्र लाभार्थी आहे, मात्र त्यापैकी 12,000हून अधिक जे लाभार्थी आहेत ज्यांनी आधार कार्ड लिंक न केल्यामुळे त्यांना ह्या मदतीपासून वंचित राहावं लागतं आहे किंवा ही मदत मिळू शकत नाही. तर जिल्हा प्रशासनाने या सर्व लाभार्थ्यांना त्यांचे आधार कार्ड त्वरित लिंक करण्याचं आव्हान दिलेलं आहे. तर लक्षात घ्यायचं आहे, जे लाभार्थी आहे तर त्यांनी सुद्धा हे काम लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. तर आधार लिंक करणे म्हणजे काय, तर जवळच्या जे आधार केंद्रावर जाऊन तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करायचा आहे. या प्रक्रियेला साधारणतः 3 दिवस लागतात. त्यामुळे लवकरात लवकर काम करायचं आहे, कारण सणासुदीचे दिवस आहेत व इथे सुट्ट्या भरपूर आहे, गव्हर्नमेंट हॉलिडेज भरपूर आहे. त्यानंतर तुमच्या बँक शाखेत जाऊन आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या व बँक खाते आणि मोबाईल नंबर आधारशी जोडल्यानंतर संबंधित तहसील कार्यालयात जाऊन त्यांची माहिती द्यायची आहे. असे केल्यास बंद झालेल्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळण्यास अडचण येणार नाही. जर योजनेचे नव्याने म्हणजे काही समाविष्ट व्हायचं असेल तर तहसील कार्यालयात जाऊन संबंधित कागदपत्रे देऊन अर्ज भरू शकता, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. तर तुम्हाला
या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तुम्ही नवीन लाभार्थी आहे किंवा या योजनेचा तुम्हाला माहिती नाही, तर तुम्ही काय करू शकता की तहसील कार्यालयाला जाऊन जे काही तुमचे डॉक्युमेंट्स लागणार आहे, कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे हे सुद्धा आपल्या चॅनलवरती माहिती आहे, त्यामुळे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज भरणे सुरू आहे, त्यामुळे नक्कीच या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. आता लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू आहे का असे सुद्धा विचारले जातात. ही सुद्धा योजना आहे. तर लाडकी बहीण योजनेचे बंद आहेत अर्ज, पण संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा ही बाकीचे दिव्यांग योजना आहे, घटस्फोटित महिलांसाठी ही योजना आहे, तर नक्कीच तुम्ही लाभ घ्यायचा आहे. तर सप्टेंबर महिन्याचा हप्तासुद्धा लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा अपडेट आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा चेक करून घेऊ शकता किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा याबद्दल सविस्तर खरी संपूर्ण माहिती असते. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.